नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 5, 6 आणि 7 जुलै 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची तीव्रता काही भागामध्ये अधिक तीव्र होणार आहे। तर काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वाऱ्याचा जोर देखील अधिक बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाची मोठी अपडेट। 5, 6 आणि 7 जुलै या 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सून अधिक तीव्र होण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत असून त्यासोबत अरबी समुद्रातील ऑफशोर ट्रफ आणि सक्रिय मान्सूनमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात सर्वाधिक पावसाची शक्यता, विशेषतः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता। मराठवाडा आणि विदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। काही भागात 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतर होईल अशी अधिकृत पुष्टी झालेली नाही। मात्र ही प्रणाली अधिक तीव्र झाल्याने मान्सूनला चांगली साथ मिळाली आणि त्यामुळे पावसाचा जोर वाढत आहे। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, फवारणी पुढे ढकला, काढलेले पीक सुरक्षित ठेवा आणि डोंगराळ भाग तसेच नदी नाल्यांच्या परिसरात आवश्यक ती खबरदारी घ्या। एकंदरीत 5 ते 7 जुलै दरम्यान कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील इतर भागातही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। 5, 6 आणि 7 जुलै 2026 या तारखेला बंगालच्या उपसागरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले असून पुढील 3 दिवसांमध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। तसे कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत ऑफशोर ट्रफ म्हणजेच कमी दाबाची रेषा निर्माण झालेली आहे। या सर्व स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवसात मान्सून पावसाचा जोर काही जिल्ह्यात जबरदस्त राहील। काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह 5, 6 आणि 7 जुलै 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती, केरळच्या दक्षिणेकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक, गोवा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक ढगाळ वातावरण, हलका पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। कमी पावसाची शक्यता विशाखापट्टणम, जगदलपूर आणि रामगुंडमच्या भागात राहील। जगदलपूरच्या काही भागात अतिवृष्टीचा जोर राहील। भुवनेश्वर, रायपूर, कोरबा, कांतामल इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। कोलकाता, धनबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही अधिक स्वरूपात जास्त बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना अतिवृष्टीचा जोर राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगुंजी या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, साईगाव, कोस्टलॉक, तिक्सा, अलगोटे, बिचेलियम, अंजुनियम, पारसेम अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। मापण, कुडल, मालवण, वायगणी इकडे अतिवृष्टीचा जोर राहील।
आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरानेसरी अर्धाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच गोकाक, अलकांगी, सांगली जिल्ह्याचा परिसर, रायबा, किडकल इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि सांगली, मालगाव, इचलकरंजी, श्रीगोपीकोडाची मुसळधार पावसाचा अंदाज आहे। जळकाटी, किरांगी, अडाली, तेलसंग, दागलपूर, बिलाजत या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा कुरणवाडी, सांकेश्वरा तसेच गारगोटी, कापसी, निपाणी, इस्फुर्ली, कागल जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुरवळा, संगरूळ, मलकापूर, कोकरूड अति जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, कोल्हापूर, इचलकरंजी, अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कडेगाव, पटेगाव, वायगणी, पैपकासल अतिवृष्टीचा जोर राहील। पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण या भागातही जोरदार अतिवृष्टीचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग, वडापेठ तसेच पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे तुफान अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। बेलकर, सकरपा, संगमेश्वर, माखंजन भयंकर अतिवृष्टीचा जोर राहील। सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, बीटा, मायानी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच औंध, वडोश, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। बराड, शिंगणापूर, बारामती, लुसुंबे, लोणात, खंडाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच कोयना, पाटण, अरळ, आरवाडे, हेडवी, मारगाव, तांबे, गुहागर, उसटफोट, सागदेव आणि महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगड इकडे तुफान अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर जास्त राहील। ब्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज राहील। आणि पुणे जिल्ह्याकडे सासवड, जेजुरी, मारगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे, लोणी, कालभोर, पुनावली, आळंदी जोरदार स्वरूपात राहील। राऊ, नार्वे, बोरी तसेच भांबर्डे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाबल, मलटण, कवठे, चाकण, शिंदे, वाडा, मनसर, जुन्नर, ओतूर अतिवृष्टीचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे भयंकर ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज आहे। चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेत या भागात राहील। कर्जत, कुसर, मुंबई, नवी मुंबई तसेच वरळी, कुडवाडा, ठाणे, कल्याणमली, भिवंडी इकडे ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज जबरदस्त राहील। मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वै, शाकरे, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुंडगाव, वडवरे, जोर, मोकळा, त्र्यंबक तुफान अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। पालघर जिल्ह्याकडे पालघर, सपाले, गोडमाल, वाडा, परळी, वाणेगाव, कासाकरोड इकडे ढगफुटी सदृश पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही आले आणि टाकळडोकेश्वर आणि पारनेर, सुपे, श्रीगोंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगाव इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि सोलापूर जिल्ह्याचा परिसर बघितला असता कर्जत, कुसर लगेच परिसर, करमाळा मध्यम स्वरूपात राहील। बिगवण, केटरू, बिगंडोड, खोंडेस, सेल्सियस, बरांडा, कुरुळवाडी, अरणगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकलूज, माळशिरस, बेंबले, टेंभुर्णी, शेतपल, अंगार, अरणगाव मध्यम स्वरूपात राहील। मसवड, पिलवी, दिघाची, घेडी, चिंके, सांगोळी हलका पाऊस राहील। कुळविलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला या भागात हलका पाऊस राहील। उडला, तांदवाडी, वैरभंग, पाणेगाव, बार्शी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये जामखेड, काडा, आष्टीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर, भगूर, पाथर्डी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। घारगाव, मांडवे, वरवंडी, आश्वी, लोणी, संगमनेर या भागातही तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। गोडेगाव, माका, बनास, निवासा, श्रीरामपूर, तालुकाबंद, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। तिरडी, डुबरे, निमगाव, शिन्नर, नाशिक, देवळी तसेच ओझर, कळवण, निफाड, लासलगाव, पटोदा, येवला, कुसुमाडी, ममदापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। जोपूल, वणी, डडांबे, लाडाची, अर्सुल, शेवगा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कळवण, ओझरला मध्यम स्वरूपात राहील। तसेच मालगाव, नांदराणे, चाळीसगाव, मेंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे। अंजंग, निमशेवडी आणि तसेच आरवी, वक्रोट, धुळे, कापडणे मध्यम पावसाचा अंदाज राहील। साक्री, बॅट, चिंचखेड, डिबी, दुसाणे, टिटाणे, पाणेगाव मध्यम स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर, अंमली, कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे। अक्कलकोट, तलोडा, शहादा, असोल, मालगाव, खेटिया इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। बुडकी, सांगवी, सुले, जैतपूर, घोडी, साले मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरोपुरा, यावल, फैजपूर मध्यम पावसाचा जोर राहील। जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, वसाळ, उडाली, मुक्ताईनगर, धरणगाव, जामनेर, वडगाव, पाचोरा मध्यम पावसाचा अंदाज राहील।
मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हतनूर, एलकुपा, देवगाव, फुलंब्री मध्यम ते जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकीपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेख, उशोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे। गुलापांगरी, जालना, बदनापूर, देऊळगाव, राजा, जाफराबाद मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, करकम, बालगाव, जांभळी तसेच वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठ, मांजलगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। येलम, चौसाला मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा इकडे मध्यम हलका राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेटबुम इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुढील 3 दिवसात एडशीपेठ, कामेगाव, बेंबडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगावाशी जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे जोरकम राहील। पुढील 3 दिवसात खिंतोट, औसा, बहाडा, लातूर, घाटेगाव, रेणापूर, बोकडा, लातूर रोड, वडुजूक, जळकोट, उदगीर, रावणकोला तसेच मुरकी या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। औरत, शहाजनी, हलसी, भालकी, बिदरले हलक्या पावसाचा अंदाज आहे। हनीगाव, जकाल हलक्या स्वरूपात राहील। देगलूर रोडला हलका पाऊस राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मोखेड, लोहा, वजूक मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड, पालम, परभणी, जरी, बोरी, जंतूर, सेलू, पाथरी, आष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला मुखेड, भोकर, पेटुंबरी मध्यम स्वरूपात राहील। बैसना इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिमायतनगर, तमसा, ढाकणी, मोरचोंदी, किनवट जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, मौर जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिथाड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मैकर, डोंगाव मध्यम हलका राहील। चिखली, केलवड, बुलढाणा इकडे हलका पाऊस राहील। मोठाला, पिंपरी गव्हाली, बाबरगाव, खामगाव, शिवगाव, अडलबुद्रुक, दासराखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे। तेलरा, जळगाव, जामत, आमवारा, हिरवाखेड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, गोरेगाव, आळंदा, परतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्यात मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सोजी, चिखलदरा, सालदाने जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोर्शी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, नारकेट मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच अमरावती, बडनेरा मध्यम स्वरूपात राहील। तळेगाव, आष्टी, कर्जना मध्यम पावसाचा अंदाज आहे। नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेर, लाडकेट, धारवा जोरदार स्वरूपात राहील। रुई, जावई, आणि त्यानी, सागरी, चोंडी, पुसद, खंडाळा या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांढरगावडा, गाटंजी, करंजी जोरदार स्वरूपात राहील। गोमूत्री, दोनोरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर, मोरली, कुटवाडा, चारवकी, चिमूर तसेच बदलापूर, गजवाली हलका पाऊस राहील। वर्धा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट हलका राहील। वर्धा, तुळजापूर, बुरिकोकटे, अरवी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि नागपूर जिल्ह्याकडे बोटीबोरी, हिंगणा, पाचगाव, नागपूर, धोतीवाडा, कोडाली, काटोल जोरदार स्वरूपात राहील। कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, गोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लखनी, साकोली, संग्रणी, आडेल, गोतंगाव, पावणी, भिवापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिरडा, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा, लांजी इकडे तुफान पावसाचा अंदाज लांजीच्या भागात असून इतर भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा, देसिंग, दिघोरी, अरमोरी, चिरमुरा, नाटी चौक या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच धनोरा, मोरंगाव, कापसी, गिरवाडा, पंकजनूर, पाराकोट या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मुळसावली, चामरशिवट, वलणी, सिंदेवाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।